आता मी इथे वॉशिंग सेंटरवरती आलो आहे, म्हणजे गॅरेजवरती आलो आहे. आता येऊन मला फक्त अर्धा तासच झालं असेल. 9:30 वाजता मी आलो इकडे. तसं टायमिंग तर माझा 8:30 आहे, पण मी इथे 9:30 वाजता आलो आहे. कारण की आज थोडा लेट आला, की जिममध्ये गेलेलो, त्याच्यामुळे मला थोडा म्हणजे यायला लेट झाला. तर मी इथे आलो तर आहे, पण मी कालपासून म्हणजे फक्त हा जॉब म्हणजे सोडण्याचाच विचार करतो. आणि आज मला सर्दी पण झाली आहे. बघितलं आहे थोडंसं पाणी वगैरे काय लागते तर सीधा करून सर्दी होते. आणि पगार पण कमी आहे आणि वाढण्याचं काय चान्सेस पण नाही पगार. कारण की मी शिकलो नाही जास्त, म्हणजे कमी शिकलं म्हणजे. तर आता मग मी ते विचार करतो की काय करू म्हणजे. तर आता मी हेच ठरवलं की आता हा जॉब सोडून देईन आणि काहीतरी धंदा वगैरे बिझनेस वगैरे सुरू करीन. नाही पण केला तरी पण त्याच्याबद्दल थोडा माहिती करून घेईन. करायचं आता मला तेच आहे म्हणजे. कारण की जॉब तर मला म्हणजे चांगले भेटणार नाही, कारण की मी इथे म्हणजे जॉब मला 10, 15, 20 हजाराच्या वरती भेटला नाही. कारण की मी अभ्यास पूर्ण केला नव्हता म्हणून. आणि एवढ्या जॉबमध्ये आता तर चालेल, बघ काय म्हणजे जे मला पाहिजे ते सगळं काय पूर्ण होणार नाही, म्हणजे स्वप्न. तर त्यासाठी मग मला आता जॉब सोडावीच लागेल. म्हणजे आता दुसरं काय म्हणजे ऑप्शन आहे नाही माझ्याकडे आता. तर आता बघीन मग काय करायचं ते आता. तसा जॉब सोडल्यानंतर मी एक बिझनेस करायचा विचार केला आहे. त्याच्यामध्ये मी काम करीन, मी पॅम्पलेट बनवीन. दुसरा डिजिटल मार्केटिंग शिकून, म्हणजे डिजिटल मार्केट शिकेन तेव्हा मी माझा जो बिझनेस आहे तो प्रमोट करतो. मी बिझनेस सुरू केला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे वॉशिंग सेंटर आहे. वॉशिंग सेंटर नाही आहे, म्हणजे मी त्याचे काम करतो ते सोडल्यानंतर मी असं करेन की मी तुम्हाला फोन वगैरे करतील आणि मी त्यावेळेला रोज कार साफ करेन आणि महिन्याला मला ते 1000 रुपये देतील. असं मी खूप साऱ्या गाड्या साफ करीन आणि मग त्याच्यानंतर मग असं पैसे करेन. असं माझा प्लॅन आहे. म्हणजे अगर तो प्लॅन नाही पण चालला तरी पण मी प्रमोट करून त्या डिजिटल मार्केटिंगची प्रॅक्टिस करीनच, म्हणजे प्रमोट करून. पण नाही आला तर मग पुढे मग डिजिटल मार्केटिंगच्या कामाला येईलच. म्हणजे असं राहतं विचार की असं पॅम्पलेट पण वाटेन आणि मग दुसरं ते डिजिटल मार्केटिंगला ट्राय केलं चालेल की नाही. मग त्याची काय गॅरंटी नाही, ते आता केल्यावरच मेन प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे कार आहे, त्यांना सोडणं. आणि दुसरं आहे की तुम्हाला काम भेटणार की मी रोज कार साफ करीन आणि मग महिन्यात 1000 रुपये देतील. कारण की इथे काय होतं की इथे एक काम देतात आणि त्याच्यामध्येच 10 अजून कामं लावतात. त्याला की कमी पैशात एका कामामध्ये करायचं तर त्याला करून 10 कामं करायला लागतील. असं म्हणजे इथे खूप चांगलं आहे. म्हणजे मी प्रॉब्लेम होऊ शकतो मला. कधी मला जॉब काम भेटलं तरी पण असं होऊ शकतं की त्यांना 10 कामं अजून लागतील. तर ते मी म्हणजे विचार करतात. त्याच्यापेक्षा इकडच्यापेक्षा बरंच आहे. ते ऐकण्यापेक्षा कस्टमरने सांगितलेलं काम करणं जास्त प्रॉफिटेबल असतं माझ्या हिशोबाने. पुढे बघीन मग काय करायचं ते. पहिला सीधा एक वॉशिंग जॉब हटवून सीधा कस्टमरच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि
ठरवतो.